मध्ये जी काही दगडफेक झालेली होती, जेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यानंतर अधिकच उग्र झाला, या दगडफेकी मागे पवारच मास्टरमाइंड होते असा जो खळबळजनक जो दावा आहे तो आता भुजबळांनी केलाय। आपण कसं पाहता या दाव्याकडे आणि आत्ताच नेमकं भुजबळ हे का सांगतायत? मी गेले 10-15 वर्ष मी राजकारणाकडे बघतोय। या महाराष्ट्रात काही घडलं, काही घडू द्या, तर याच्यात शरद पवारांचा हात असला पाहिजे। हे सर्वसामान्य पत्रकार आणि असं ते आज माहीत असताना शरद भुजबळला माहित नाही का की शरद पवार एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, ते अशा चिल्लर गोष्टीमध्ये लक्ष देतील का, ते करतील का, म्हणजे दगडफेक करून त्यांना म्हणजे असं घडवतील का? ते हायली इम्पॉसिबल असा आरोप करणारे छगन भुजबळ सारख्या, मला असं वाटते की बीजेपीला खुश करण्यासाठी आता ते छगन भुजबळ जे आतापर्यंत माझं दैवत आहे म्हणत होते, आता ते शरद पवारला टार्गेट करायला लागले। म्हणजे याच्यात काहीतरी मला वाटते की पुढे यांची वाटचाल बीजेपीकडे आहे आणि भुजबळांची वाटचाल पुढची भाजपकडे आहे असं म्हणताय आपण? असं काही त्यांनी म्हणजे आता सुरू केलं। आतापर्यंत ते म्हणत होते की शरद पवार माझे दैवत आहे आणि आज ते अशा प्रकारे खालच्या स्तरात जाऊन मला सांगा, अंतरवली सराटीमध्ये अशी दगडफेक व्हावी किंवा असं काही दंगल घडावी वाटू शकता? मी सुद्धा आरक्षणामध्ये पांडे शरद पवारकडे गेलो होतो। मी म्हटलं, सर माझ्याकडे फॉर्म्युला आहे, आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो, पण तू या फॉर्म्युला प्रमाणे। तर ते म्हणले, राठोड खरं सांगू का तुला की मी याच्यात जास्त पडत नाही, म्हणजे मराठा हे सेन्सिटिव्ह विषय आहे, त्याच्यामुळे मी याच्यात पडत नाही। मी म्हटलं, सर मी आंदोलन करते आहे, कोर्टमध्ये जातात ती मंडळी आहे, संयोजक काहीतरी दिलं होतं ते आहे, त्यांच्याशी मी बोललो आहे, फक्त तुम्ही मध्यस्थी केली तर म्हटलं माझा फॉर्म्युला लागू होऊ शकतो, कारण हे तुम्ही 94 मध्ये केलेलं आहे असं मी बोललो। तर ठीक आहे, आमचं ठरलं होतं। पवार साहेब म्हणले, तुम्ही काय म्हणतात घेऊन सगळ्यांना मी तुम्हाला खरं हरिभाऊ, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय, आता या सगळ्या प्रश्नावरती आता काही मुद्दे समोर येतात आणि नेमकं भुजबळांच्या बोलण्यामध्ये या दाव्यामध्ये तथ्य आहे का हे येणारा काळच आपल्याला सांगेल। मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर